एका गावामध्ये एक तुमच्यासारखाच एक बाळू नावाचा मुलगा राहत होता. काय नाव होतं त्याचं? बाळू. आणि मग त्या मुलाला कोणी काही काम सांगितलं तो ऐकायचा. कोणी सांगितलं तो ऐकायचा. मी सांगितलं, समजा आपल्या शाळेत आल्या आणि त्याला सांगितलं पाणी भरून आणतो, पाणी भरून आणायचा. गावात रस्त्याने चालाय कोणी सांगितलं की तिकडे ती वस्तू पडली आणून देतो, आणून द्यायचा. एखाद्याने सांगितलं की किराणा दुकानातून माल आणायचा आहे तर ते माल घेऊन यायचं. ते सांगितलेलं काम तो करायचा. आणि त्याला सगळे सांगकाम्या बाळू म्हणायचे. काय म्हणायचे? सांगकाम्या बाळू. सांगितलेली कामे करणारा. कसा? सांगितलेले कामे करणारा. मग हा सांगकाम्या बाळू एक दिवस त्याची आई म्हणते, बाळा बरेच दिवस झाले तो आजीकडे नाही गेला, तर आजीकडे जाऊन ये. आजी म्हणजे कोण? आईची आई, मामांच्या घरी. तर जाऊन ये. तर हा बाळू उठतो, सकाळी फ्रेश होतो, मस्त तेल लावतो, कंगवा वगैरे करतो, शर्ट कपडे पॅन्ट घालतो आणि आपल्या आजीच्या घरी जायला निघतो. बाळू रानातून जाताना गवतातून, झाडावरून पक्षी उडणारे पक्षी सगळे गंमत बघत, शेतीतली शिवारातली पिकं कशी रुलतात वाऱ्यावर, हे सगळं बघत 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 तो आजीच्या घरी, मामाच्या घरी पोहोचतो. आजी आपली सकाळी सकाळी मस्तपैकी ताक माहिती आहे ना? ताक माहिती आहे ना? ताक कसं तयार करतात? तो दुधाची दही होते, दह्याचा ताक. आईने रवी टाकून तो ताक घुसळलेला असतो आजीने, आणि घुसळलेल्या ताकामधून त्याला फ्रेश चांगला ताजा ताक काढून प्यायला एक ग्लास देतात आणि थोडासा लोणी काढून ठेवतात. मग आता हा बाळू आजीकडे खातो, पितो, थोडा वेळ आराम करतो आणि दुपार झाली त्याला आठवण येते, अरे आईने आपल्या घरी दुपारी आजीला भेटून बोलवलंय. होता म्हणतो, आजी का आजी, मी आता घरी जातो, म्हणजे आईने मला लवकर बोलवलंय, भेटलो तुला, छान वाटलं, आता मी घरी जातो. मग आजी काय करते? बाळू घरी चाललाय म्हणून त्याला एक छान लोण्याचा गोळा तयार करते. माहिती आहे ना लोणी? कशात ऐकलं? आता अलीकडे गाण्यामध्ये आलाय ना, रडू नको बाळा तुला लोण्याचा गोळा देते काय ते खायला. तसं तो लोण्याचा गोळा असतो, त्या बाळूला देतो. आता बाळू काय करतो? लोण्याचा गोळा घेतो, त्याला एका याच्यात पिशवीत दिलेलं असतं, तो उचलतो डोक्यावर ठेवतो. आता ऊन असतं दुपारचं, बाळू तो गोळा डोक्यावर ठेवतो आणि आईकडे जातो. घरी जातो. घरी गेल्यावर बाळू आपला पोहोचतो. आई बघते, माझं लेकरू आलं, गोड किती हुशार आलं, आजीकडे जाऊन आलं म्हणून त्याला पाणी बिणी हातपाय धुते आणि घरात येऊन काहीतरी खायला सांगते. जातो आणि म्हणते, आजीने काय दिलं? बाळू म्हणतो, आई आजीने ना लोण्याचा गोळा दिला. कुठे? हा बघ म्हणे. पण ते काय झालं असतं, उन्हामुळे लोण्याचा गोळा सगळा विरघळून जातो. त्याचं तूप होतं आणि पूर्ण अंगावर त्याचे ओघळ उठलेले असतात. आई म्हणते, वेडा का खुळा रे बाळू, अशी वस्तू अशी काही दिली आजीने तर ती वस्तू काय करायची? चांगलं केळीचं पान घ्यायचं, त्या केळीच्या पानात ती वस्तू ठेवायची आणि त्या वस्तूला गच बांधायचं, थोडं थंड पाणी त्याच्यावर टाकायचं, म्हणजे ते विरघळणार नाही, वितळणार नाही. मग ती डोक्यावर ठेवून घेऊन यायची. बाळू म्हणतो, हो हो आता लक्षात राहील, पुढच्या वेळेला मी असंच करतो. बरेच दिवस जातात. पुन्हा बाळू आपला हिवाळ्याचे दिवस असतात, आजीकडे जायला निघतो. आजीकडे जातो. आजीने पुन्हा खायला प्यायला त्याला खूप छान दिलेलं असतं आणि निघताना म्हणते, बाळू बाळू आपल्या गावात ना छान एक कुत्रीने पिल्ले दिलेली आहेत. कुत्रीची छोटी छोटी पिल्ले छान असतात ना, गोंडस. पाहिली का तुम्ही? कोणी कोणी उचलून बघितली? सगळ्यांनी जवळपास. अच्छा, दगड कोणी मारलं का त्याला? मारले असतील. तर ते कुत्र्याचं पिल्लू आजी घेऊन येते आणि म्हणते, बाळू घरी तुझ्या राखण करायला होईल, आईला सांग मी दिले, चांगल्या जातीचं आहे, हुशार कुत्र्याचं पिल्लू आहे, घेऊन जा. बाळू ते कुत्र्याच्या पिल्ल्याला उचलतो, हातात बाहेर येतो. गावच्या बाहेर आल्यावर त्याला आईची गोष्ट आठवते. आईने काय सांगितलं होतं? कोणती वस्तू भेटली तर केळीचं पान घ्यायचं, त्याच्यात ती वस्तू ठेवायची, त्याला दोरीने गच बांधायचं आणि वरून पाणी ओतायचं आणि मग डोक्यावर ठेवून घेऊन यायची. तो गावाच्या बाहेर आल्यानंतर एका विहिरीजवळ थांबतो, केळीची पानं घेऊन येतो, त्या पिल्याला त्याच्यात ठेवतो, गुंडाळतो आणि दोरीने घट्ट बांधून पाणी ओततो आणि डोक्यावर ठेवतो आणि आईकडे जायला निघतो. आता बरंच अंतर असतं, चालत 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 आईकडे येतो. आल्यानंतर आई, अगं बाई माझा बाळू थकून आला, त्याला खायला नाश्ता चहा झालं. ती विचारते, बाळू आजीने काही दिलं का? हो आई, हो हो, आजीने छान एक कुत्र्याचं पिल्लू दिले. दाखव दाखव, कुठे? त्यात बांधून ठेवलंय. तू सांगितलं होतंस ना मला की काही असलं तर त्याला घट्ट बांधायचं, पाणी टाकायचं आणि डोक्यावर ठेवायचं. आणलं तसं ठेवलंय. येडा रे येडा म्हणते. काय येडा का खोळा तू? ते कुत्र्याचं पिल्लू असेल का? आता उघडून बघतात, ते गुदमरून कुत्र्याचं पिल्लू बेशुद्ध पडलेलं असतं. का त्याला श्वास नाही भेटला? बांधून टाकलं ना, बेशुद्ध पडलं. आई म्हणते, बाळू
असं काही जनावर किंवा अशी काही वस्तू दिली आजीनी तर ते काय करायचे असते, त्याला छान कुरवळायचं आधी, त्याला शांत करायचं, त्याला खांद्यावर ठेवायचं आणि घेऊन यायचं. बाळू म्हणतो हो ग आई हो, आता मला समजलं, आता पुढच्या वेळेला मी असंच करणार. आणि बाळू पुन्हा काही दिवसांनी मामाच्या घरी जातो. आता बाळू मोठा झालेला होता, तुमच्यासारखा 8वीला आला होता. बाळू मामाच्या घरी गेला. बाळूने मामाने खाऊ आणला, आजीने खायला दिलं, खायला प्यायला थांबला आणि म्हटले आजचा दिवस थांब, रात्री उद्या सकाळी लवकर निघ. मामा तो म्हणला मामा का? तर मामा त्याला म्हटले बाळू आता तू मोठा झालाय, काहीतरी कामधंदा तू केला पाहिजे, 4 पैसे घरात कमवून दिले पाहिजेस. असं विचार करून मामाने त्याला सांगितलं आपल्याकडे एक छानसं गाढवाचं पिल्लू आहे, की तू मोठा होईल तर तुझ्या धंद्यामध्ये तुला धंदा करता येईल, ओझं व्हायचं लोकांचं, पैसे भेटतील, तर ते गाढव तुझ्या घरी येऊन जा. बाळू सकाळी लवकर उठतो, आंघोळ करतो, तयार होतो आणि मामाने दिलेलं गाढवाचं पिल्लू घेऊन जायला निघतो. आता गावच्या बाहेर गेला. बाळूला आईची शिकवण आठवली. आईने काय सांगितलं होतं की असं काही दिलं तर ते 4 पाय धरून खांद्यावर ठेवून घेऊन यायचं. आता कल्पना करा, बाळूने काय केलं असेल, तर गाढवाला खाली पाडलं, त्याचे दोन्ही पाय 2 हातात पकडले आणि खांद्यावर टाकलं आणि गावातून तो निघाला. पुढे एक गाव होतं, त्या गावामध्ये बरीच लोक हॉटेलवर बस स्टँडवर बसलेली होती. आता हा बाळू चाललाय आणि ते गाढव पाय झटकतंय, हँचिक करतंय आणि बाळू त्याला मध्ये गप आणि खांद्यावर पकडतंय. मस्त मजेशीर सीन आहे. सगळे त्याच्या मागं लागले, छोटी मोठी दगड मारतायत, गाढव ओरडतंय, बाळू घेऊन चाललाय. लोक हसायला लागली, सगळे लोक हसायला लागले. मग बाळू पण गमतीने त्यांना बघतो आणि म्हणतो लोक गाढव काढून घेतो, जोरजोरात पळतो. तसं गाढव तो पाय झटकायला लागतो. तसं गावाच्या मध्यातून बाहेर पडल्यावर एक मोठा वाडा असतो. तो वाडा असतो सरपंचांचा. आणि सरपंचाची बहिणी लहानपणापासून मुक्की असती, बोलत नसते. मग त्या खिडकीतून ती गंमत पाहत असते या बाळूची, गाढव उचलून घेऊन चाललाय आणि ती जोरात ओरडते. एकदम तिचा आवाज कंठ फुटतो आणि ती बोलायला लागते आणि म्हणते पाय गंमत आहे बघा, येडा मुलगा गाढवाला उचलून घेऊन चाललाय. सगळे घरचे येऊन बघतात आणि नंतर ताई बोलली, सगळ्यांना आश्चर्य वाटतं ही बोलली. आणि ते म्हणतात कशामुळं? त्या बाळूमुळं. तर बाळूला पकडून आणतात, त्याला घरात घेऊन जातात. सरपंच येतात, त्याचा सत्कार करतात आणि त्याला एक छान रुबाबदार घोडा, काही संपत्ती, चांगले कपडे आणि पैसा देऊन त्या बाळूचा बाळासाहेब असं नाव ठेवून घरी पाठवतात. बाळासाहेब त्या दिवशी घोड्यावर बसून घरी जातो आणि म्हणतो आई हे बघ तुझा बाळू आता काय झालाय, बाळासाहेब झालाय. आणि त्यानंतर बाळू मात्र वेडेपणा करण्याचा सोडून देतो. म्हणजे कधी कधी आपण लहान असताना आपल्याकडून अशा गमतीशीर चुका होत असतात, पण त्या चुकांमधून पण आपण बरंच काही शिकत जातो. जर त्या बाळूने गाढवाला खांद्यावर उचललं नसतं तर त्याला बाळासाहेब म्हटलं असतं का कोणी? म्हणून तुम्ही गाढवाला उचलू नका. आता तुम्ही मला आम्हाला बाळासाहेब म्हणते. म्हणजे कुठली एखादी गोष्ट आपल्याकडून चुकली तर त्याच्यातून बरोबर काय होतं हे आपल्याला कळतं. म्हणून चुका पण शिका. काय म्हणतात? अशासाठी चुका पण शिका. म्हणजे शिक्षणाचं महत्व आहे. तुम्ही चुकलात तरी चालतं, पण अभ्यास करत जायचं. म्हणजे एक दिवस ना एक दिवस आपला अभ्यास चांगला होतो, आपण हुशार होतो आणि सगळे लोक आपल्याला बाळासाहेब म्हणू शकतात. आवडली गोष्ट? छान, थँक्यू.